नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या साडी लॉंग गाऊनची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची ते पाहणार आहोत। जो फोटो आहे तो बघून मी अशा पद्धतीचा लॉंग गाऊन जो आहे बनवलेला आहे। काही चेंजेस मी याच्यामध्ये केलेले आहेत स्लीव्जमध्ये आणि नेक पॅटर्नमध्ये। तर व्हिडिओला सुरुवात करूयात। तर याकरता आम्ही इथे इरकलची साडी घेतलेली आहे। या ड्रेससाठी घेतलेली आहे इरकलची साडी मरून कलरमध्ये। पूर्ण साडी आपल्याला इथे लागणार आहे। साडीचे दोन्ही काठ जे आहेत वेगवेगळे आहेत। अस्तर घेतलेला आहे मी साधारण इथे 5 मीटर अस्तर घेतलेला आहे। कॉटन लाइनिंग घेतलेला आहे। तर सुरुवातीला आपल्याला टॉप पार्टची कटिंग करायची आहे। 16 इंचावरती अस्तर जे आहे 4 फोल्डमध्ये ठेवून घेतलं। उंची 16 इंच घ्यायची आहे। टॉप पार्टची आपल्याला 15 इंच टॉप पार्ट रेड ठेवायचा आहे। अशा पद्धतीने सरळ रेष आखून घेतली। त्यानंतर 6.5 इंचावरती साधारण मी शोल्डरसाठी मार्किंग करणार आहे। त्यानंतर तिथूनच खाली 7 इंचावरती अशा पद्धतीने आमोलसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे। आमोलचे जे दोन्ही पॉइंट्स आहेत ते कनेक्ट करून घ्यायचे आहेत आपल्याला दाखवल्याप्रमाणे। तिथून तुम्हाला घ्यायचा आहे चेस्टचा 4th पार्ट। तुमची जी पण चेस्ट असेल त्याला भागिले 4 करून जो चौथा भाग येईल तो इथे घ्यायचा आहे। जसे की या साइजमध्ये मी इथे साइज घेतली आहे चेस्ट साइज 40 इंच, भागिले 4 करून 10 इंचावरती मार्किंग केलं। वेस्टसाठी इथे 9 इंचावरती मार्किंग करणार आहे मी। जी पण तुमची वेस्ट असेल भागिले 4 करा आणि चौथा भाग इथे घ्यायचा। 2-2 इंच मार्जिन मी दोन्ही साइडमध्ये घेणार आहे। मार्जिनचे पॉइंट्स जे आहेत ते कनेक्ट करून घेतले। त्यानंतर आमोलसाठी मार्किंग करायचं किंवा मुंड्याचं मार्किंग। पुढच्या मुंड्यासाठी 1 इंच आणि मागच्या मुंड्यासाठी 1.5 इंचावरती मार्किंग करायचं। आणि कर्व स्केल घेतलेली आहे मी, ती घेऊन मी इथे आकार देणार आहे मुंड्याचा व्यवस्थित। त्यानंतर आता गळ्याची मार्किंग कशी करायची ते पाहूयात। तर या साइजमध्ये मी गळा रुंदी जी आहे ती साधारण 3.5 इंच ठेवणार आहे। आणि गळ्याची जी खोली आहे तर पुढचा गळा 6.5 इंच आणि मागचा गळा जो आहे तो 7 ते 7.5 इंच अशा पद्धतीने ठेवणार आहे। स्क्वेअर नेक ठेवणार आहोत आपण पुढचा। तुम्ही मागचा देखील स्क्वेअर नेक जो आहे तो ठेवू शकता। दोन्ही मार्किंग मी इथे दाखवलेलं आहे। इथे जर 3.5 आहे तर अर्धा इंच आतल्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं आणि तिरकस असा आकार जो आहे चौकोनी गळ्यासाठी देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मी आकार जो आहे देऊन घेतला। अर्धा इंच शोल्डर डाऊन करून घेतले। केलेल्या मार्किंग प्रमाणे कटिंग करून दोन्ही पार्ट सेपरेट करायचे। साडी घेतलेली आहे, साडीतून पदराचं जे कापड आहे ते आपल्याला सेपरेट करून घ्यायचं आहे किंवा पदर सेपरेट करून घ्यायचा। आता इथे साडीची जी बॉर्डर आहे दोन्ही बॉर्डर सेपरेट आहे। आपल्याला मोठी जी बॉर्डर आहे ती यूज करायची आहे। तर साधारण 3 मीटर फॅब्रिक मी ते सेपरेट करून घेतलेलं आहे। 3 मीटर फॅब्रिक साडीतून सेपरेट केल्यानंतर आता दोन्ही बाजूचे काठ सेपरेट करून घेतले। फक्त प्लेन फॅब्रिक घेतलं। प्लेन फॅब्रिक घेतल्यानंतर आपल्याला बॉटमची कटिंग करायची। तर अशा पद्धतीने बॉटमसाठी मी त्रिकोणाकृती करून घेतलं कापड। त्यावरती टॉप पार्ट ठेवायचा आणि मार्किंग करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे। वेस्टलाईनचं मार्किंग करून घेतलं आणि अशा पद्धतीने इंचटेप वरच्या बाजूला ठेवून आपल्याला जो गोलाकार आहे तो व्यवस्थित यायला हवा याकरता सर्व बाजूंनी मेजरमेंट्स घेऊन आपल्याला अर्ध गोल जो आहे तो करून घ्यायचा आहे किंवा वेस्टचं मेजरमेंट व्यवस्थित करून घ्यायचं आहे, आखून घ्यायचं आहे। सेम अशाच पद्धतीने अस्तरची देखील आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। अस्तर देखील आपण जसं मेन फॅब्रिक कट केलं तसं अम्ब्रेलामध्ये कट करणार आहे। हा जो ड्रेस आहे तो अम्ब्रेलामध्येच तयार झालेला आहे। त्यानंतर आता हे पहा 15 इंच टॉप पार्टची उंची आपण वरती ठेवली आणि त्यानंतर आपल्याला जो पण तुमचा लॉंग गाऊन असेल त्याची उंची घ्यायची आहे। जर तुमचा 50 इंचाचा लॉंग गाऊन असेल तर उंची तुमची 50 इंच येत असेल पायापर्यंतची, तर त्यातून 15 इंच मायनस करून जी पण उंची येते ती तुम्हाला बॉटमसाठी घ्यायची। तर मी इथे साधारण 30 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। 45 इंचाचा साधारण गाऊन जो आहे तो 45 ते 50 इंचाचा आपला इथे तयार होणार आहे। कारण खालच्या बाजूने आपले काठ जे आहेत ते पण आपण एक्स्ट्रा लावणार आहोत। त्यामुळे मी 30 इंचावरती मार्किंग केलं। त्यानंतर हे पहा 5 इंचाचा जवळजवळ इथे काठ जो आहे आपला ॲडिशनल ॲड होणार आहे। म्हणजे 45 इंच जवळजवळ हा गाऊन जो आहे तयार होईल। तुम्हाला याच्यापेक्षा जास्त उंची घ्यायची असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला मापामध्ये जे आहे व्यवस्थित बदल करून घ्यायचे आहेत। 2 पद्धतीने काठ तुम्ही लावू शकता। पूर्ण उंची घ्यायची आहे आणि काठ असा वरच्या बाजूने मेन फॅब्रिकवरती लावू शकता किंवा आहे ते फॅब्रिक आहे त्यावरती खालच्या बाजूने। अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे। जसं मार्किंग केलं आहे त्या पद्धतीने आपल्याला मेन फॅब्रिकची कटिंग करून घ्यायची आहे। हे पहा एवढ्या भागामध्ये जॉईंट येणार आहे। तर तो जॉईंट कसा करायचा, तर अशा पद्धतीने जे उरलेलं फॅब्रिक आहे ते खाली ठेवायचं आणि वरच्या बाजूने हा पार्ट ठेवायचा आणि मार्किंग करून घ्यायचं। जॉईंट लावताना नेहमी सरळ बाजूवरती सरळ बाजूच यायला हवी अशा पद्धतीने जॉईंट कट करून घ्यायचा आहे।
केलेल्या मार्किंगप्रमाणे आपण इथे कटिंग केली, जॉईंटची कटिंग केलेली आहे आणि अशा पद्धतीने काठ जो आहे तो आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे पूर्ण फॅब्रिकवरती। काठ मी इथे जॉईंट करून घेतलेला आहे आणि मेन फॅब्रिकमधला देखील जॉईंट मी इथे करून घेतलेला आहे। सेम याच पद्धतीने दोन्ही पार्ट्स आपण रेडी करून घेतलेले आहेत। आता इथे तुम्ही पाहू शकता सेम याच पद्धतीने अस्तर देखील कट करून घेतलं। अस्तर जे आहे ते मेन फॅब्रिकमध्ये आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे वेस्ट लाईनच्या बाजूने। आता टॉप पार्टची स्टिचिंग पाहूयात। तर बॅक पार्ट घेतलेला आहे, मेन फॅब्रिक सरळ ठेवलं, त्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला नेक पार्ट जो आहे तो रेडी करून घ्यायचा। तर केलेल्या मार्किंगप्रमाणे स्टिच करून घ्यायचे। फ्रंट पार्ट कसा रेडी करायचा, तर फ्रंट पार्टसाठी आपण इथे पॅटर्न बनवणार आहोत। तर साधारण 14 इंचाच्या 2 काठाच्या ज्या स्ट्रिप आहेत मी घेतलेल्या आहेत, सेंटरच्या बाजूने जॉईंट करून घेणार आहे। सेंटरच्या बाजूने दोन्ही स्ट्रिप मी इथे जॉईंट करून घेतल्या। त्यानंतर मेन फॅब्रिक घेतलेला आहे आणि मेन फॅब्रिक सरळ ठेवून त्यावरती सेंटरच्या बाजूने हे दोन्ही काठ जे आहेत मी जॉईंट करून घेणार आहेत नेक पार्टवरती। व्यवस्थित सेंटरला सेंटर मॅच करून घ्यायचा। हवं तर तुम्ही इथे हे फॅब्रिक जे आहे पिनने सिक्युअर करून घ्या। पूर्ण फॅब्रिक अशा पद्धतीने अटॅच करायचं आहे। अशा पद्धतीने नेक पॅटर्न मी रेडी करून घेतलेला आहे। कडेने गोटापट्टीची लेस जी आहे यूज केलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळ्याचा आकार इथे देऊन घेऊ शकता। आता अस्तरचं फॅब्रिक घ्यायचं आहे आणि अस्तरचं फॅब्रिक अशा पद्धतीने सरळ बाजूवरती ठेवून घ्यायचं, पिनने सिक्युअर करून घ्यायचं। गळ्याचा चौकोनी आकार जो आहे त्या पद्धतीने मी स्टिच केलं। गळ्याच्या भोवतालचं जे पण एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। इथे कोणत्याही प्रकारे शिलाई जी आहे ती कट झाली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे। व्यवस्थित नेकची जी कटिंग आहे ती करून घ्यायची। एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून टाकायचं, छोटे छोटे नॉचेस लावायचे आहेत। त्यानंतर सरळ बाजूला करून घ्यायचं आहे। दोन्ही नेक पार्ट मी रेडी करून घेतले, इस्त्री केलेली आहे, व्यवस्थित छान प्रेस केलेलं आहे। आता अस्तर जे आहे जॉईन करून घ्यायचं आहे। अस्तर जॉईन करून बॅक साईडला नॉट अटॅच केली, अस्तर अटॅच केलेलं, अस्तर जॉईन करून घेतलं। त्यानंतर शोल्डर फिटिंग केली। शोल्डर फिटिंग केल्यानंतर आता हे पहा टॉप पार्ट जो आहे आपल्याला अटॅच करायचा आहे त्यामध्ये। त्यापूर्वी जो फ्रंट साईड आहे त्याचा पॅटर्न जो आहे रेडी करायचा। फ्रंट साईडसाठी आपल्याला पॅटर्न रेडी करायचा आहे। तर जे पण उरलेलं साडीतून फॅब्रिक आहे त्यातून आपल्याला कापड जे आहे कट करायचं आहे। जो क्रॉस पॅटर्न आहे त्याकरता एका बाजूने लेफ्ट हँड साईडने मी 20 इंच मार्किंग करून घेतलं आहे, 20 ते 21 इंच। एक आयताकृती भाग कट करून घेतला 22 इंचाचा। त्यानंतर दुसऱ्या बाजूने आपल्याला त्याचा निम्मा भाग म्हणजे साधारण एका बाजूने 20 इंच असेल तर दुसऱ्या बाजूने जो छोटा पार्ट आहे तो 10 इंच अशा पद्धतीने मी इथे कटिंग करून घेतली 10 ते 11 इंचाची। त्यानंतर असा तिरकस जो भाग आहे त्यावरती आपल्याला छोटा जो काठाचा भाग आहे तो लावून घ्यायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने काठाचा जो भाग आहे तो व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे फिनिशिंगमध्ये। आता डाव्या बाजूने साधारण इकडे आपल्याला 4 ते 5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि जो पॅटर्न आपण घेतला तो इथे जॉईंट करायचा आहे। या पॅटर्नची छोटी बाजू जी आहे ती अशा पद्धतीने इथे ठेवायची आहे आणि त्यानंतर छोट्या छोट्या प्लेट्स घेत सर्व प्लेट्सचं डायरेक्शन एका बाजूने ठेवून अशा पद्धतीने हा पूर्ण पॅटर्न जो आहे आपल्याला ह्या पार्टमध्ये जो फ्रंट पार्ट आहे तिथे जॉईंट करून घ्यायचा आहे। जी वेस्ट लाईन आहे त्याच्या दुप्पट ते 3 पट तुम्हाला हे कापड घ्यायला लागेल। साधारण मी 51 इंचाचा हा भाग जो आहे घेतलेला आहे। कापडाची रुंदी 51 इंच घेतलेली आहे। स्लीव्ज मी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे। शॉर्ट स्लीव्ज मी इथे लावणार आहे। जसं सांगितलं होतं मी स्लीव्जमध्ये चेंजेस केलेले आहेत, काही छोटी स्लीव्ज लावणार आहे। स्लीव्जला दोन्ही बाजूंनी जॉईंट येणार आहे। स्लीव्ज रेडी केलेली आहे। आता स्लीव्ज जी आहे आपल्याला दोन्ही बाजूंनी ठेवून घ्यायची आहे। स्लीव्ज अटॅच करायची आहे दाखवल्याप्रमाणे। स्लीव्ज अटॅच केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, साईडने 2-2 इंचावरती मार्किंग करून गाऊनला फिटिंग करून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे। गाऊनला आपण फिटिंग करून घेतलेली आहे। सुंदर असा साडीचा लॉंग गाऊन आपला इथं तयार झालेला आहे। तर बघा मैत्रिणींनो व्हिडिओ इथं आपला रेडी झालेला आहे, गाऊन तयार झालेला आहे। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल। व्हिडिओमधल्या जर काही गोष्टी समजल्या नसतील तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि तिथे तुम्ही प्रश्न मला विचारले तर त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्कीच मिळतील। पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसह। Easy come, easy go. No need to fight about it. Easy come, easy go. No stress, I'm good without it.